नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सेल्फ प्रिपेअर फॉर MPSC या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत गतीचे नियम तसेच कार्य आणि ऊर्जा याच्याबद्दलची माहिती जी विज्ञान या विषयाशी रिलेटेड आहे. ठीक आहे, तर जास्त वेळ न घालवता या टॉपिकला सुरुवात करतो. याच्यामध्ये MPSCने बऱ्यापैकी जे प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे ते म्हणजे प्रॉब्लेम टाईपमध्ये MPSCचे प्रश्न येतात. तर ते प्रॉब्लेम सॉल्व कसे करायचे आणि त्यासंबंधी असणारी जी डिटेलमधली बेसिक जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला जर या नोट्स हव्या असतील तर सेल्फ प्रिपेअर फॉर MPSC हा टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्ही जॉईन व्हा आणि तिथून तुम्हाला त्या नोट्स डाउनलोड करता येतील. तर सुरुवात करूया आजच्या टॉपिकपासून. तर गतीचे नियम पाहण्या अगोदर आपल्याला काही महत्त्वाच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर कराव्या लागतात. त्याच्यामध्ये पहिली जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे विस्थापन आणि अंतर. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स असं देखील म्हणतो. आता अंतर म्हणजे काय, तर अंतर म्हणजे जे दोन बिंदू असतात त्या बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. म्हणजेच काय, तर समजा इथे A हा बिंदू आहे, इथे B हा बिंदू आहे आणि इथे C हा बिंदू आहे. आता वस्तूने जर A पासून B कडे गेला आणि B पासून C कडे गेला तर हे जेवढं अंतर क्रॉस केलेलं आहे इथून इथे आणि इथून इथे, हे टोटल अंतर म्हणजेच टोटल हे अंतर असतं मार्गक्रमण केलेलं. तर विस्थापन म्हणजे काय, तर विस्थापन म्हणजेच गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय. म्हणजेच काय, तर हे A आणि C हे बिंदू जर जोडले तर आपल्याला जे अंतर मिळणार आहे तर ते अंतर म्हणजेच विस्थापन असतं. हे विस्थापन जे आहे ते दोन बिंदूंमधील कमीत कमी अंतर असतं. ठीक आहे, तर याच्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे चाल आणि वेग. यालाच आपण स्पीड अँड वेलॉसिटी असं देखील म्हणतो. तर चाल म्हणजे काय, तर कापलेले एकूण अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी. म्हणजेच काय, चाल म्हणजे कापलेले एकूण अंतर. आता इथे A होता, इथे B आणि इकडे C होता. तर हे जे अंतर टोटल कापलेलं आहे त्याला जर लागलेलं एकूण कालावधीने जर भागलं तर आपल्याला काय मिळतं, तर चाल मिळते. तसंच वेगाचं जे सूत्र आहे ते वेग म्हणजे विस्थापन भागिले वेळ. विस्थापन म्हणजे दोन बिंदूतील कमीत कमी अंतर म्हणजे A पासून C पर्यंतचं अंतर भागिले जो काही वेळ लागणार आहे तो. आता चालीचे जे मापन आहे ते अंतर भागिले काळ याप्रमाणे सर्वप्रथम गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने केलं. त्याच्यानंतर हवेतील जी ध्वनीची चाल आहे म्हणजे हवेतील ध्वनीचा जो वेग आहे तो आपण काय म्हणतो, तर 343.2 मीटर पर सेकंद. तर प्रकाशाची चाल जी आहे ती 3 × 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इतकी आहे. मग याचा उपयोग कुठे होतो, तर पावसाळ्यात आपल्याला जाणवतं वीज आधी दिसते आणि त्याचा आवाज जो आहे तो नंतर ऐकायला येतो. हेच याचं कारण आहे, कारण जे काही प्रकाशाची चाल आहे ती ध्वनीच्या चालीपेक्षा खूप जास्त आहे, म्हणून आपल्याला आधी वीज पडलेली दिसते आणि त्याच्यानंतर त्या विजेचा आवाज जो आहे तो नंतर येतो. ठीक आहे, आता याच्यानंतर पृथ्वीची सूर्याभोवतीची भ्रमण करण्याची जी चाल आहे ती 29,770 मीटर पर सेकंद आहे. म्हणजे जवळपास 30,000 मीटर पर सेकंद म्हणजेच 30 किलोमीटर पर सेकंद एवढी आहे सूर्याभोवती पृथ्वीची भ्रमण करण्याची चाल. त्याच्यानंतरची जी पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे त्वरण. त्वरणला आपण इंग्लिशमध्ये एकतर ॲक्सलरेशन असं देखील म्हणू शकतो किंवा डिसलरेशन असं देखील म्हणू शकतो. तर त्वरण म्हणजे काय, तर त्वरण म्हणजे वेगातील बदल भागिले काळ. हे जे त्वरण आहे ते आपण कसं दाखवतो, वेगातील फरक म्हणजे काय, अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काळ. आता अंतिम वेग आपण दाखवतो V या लेटरने आणि सुरुवातीचा वेग जो आहे तो दाखवतो U या लेटरने आणि जो टाइम आहे तो स्मॉल t ने दाखवतो. याच्यानुसार आपण ॲक्सलरेशन म्हणजे त्वरण हे काढू शकतो. ठीक आहे, आता याच्यानंतर
न्यूटनची गतिविषयक समीकरणे कोणती आहेत ते आपण पाहूया। तर न्यूटन या शास्त्रज्ञाने 17व्या शतकामध्ये ही गतिविषयक समीकरणे शोधली। आता किंवा न्यूटनचे गतिविषयक नियम दिलेले आहेत। तर गतिविषयक समीकरणे पहिल्यांदा पाहू, त्याच्यानंतर आपण न्यूटनचे गतिविषयक नियम आहेत ते आपण त्याच्यानंतर पाहूया। तर एक वस्तू u या वेगाने सरळ रेषेत गतिमान आहे, t या वेळेत a या त्वरणामुळे ती अंतिम वेग v गाठते, तर व तिचे विस्थापन हे s असते। तर म्हणजेच काय, एक वस्तू आहे ती सुरुवातीला u या वेगाने जाते आणि त्याच्यानंतर थोड्या टाइम काही वेळाने a या त्वरणामुळे म्हणजे ॲक्सेलरेशनमुळे काय होतं, तर तिचा अंतिम वेग जो आहे तो v मध्ये कन्वर्ट होतो आणि तिचे विस्थापन जे आहे म्हणजेच ते डिस्प्लेसमेंट काय आहे तर s असते। तर पहिलं गतिविषयक समीकरण काय दिलेलं आहे न्यूटनने, तर v = u + at। आता हे v = u + at हे कशामधला संबंध दर्शवतो, तर v म्हणजे वेग आहे, u म्हणजे वेग आणि हा t म्हणजे टाइम। तर वेग आणि काल संबंध हे या न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या समीकरणामुळे दिसून येतं। न्यूटनचं गतिविषयक दुसरं समीकरण जे आहे ते विस्थापन s = ut + ½ at²। ठीक आहे, s = ut + ½ at²। याचा अर्थ हे जे दुसरं समीकरण आहे ते विस्थापन आणि काल यांचा संदर्भ दर्शवते। त्याच्यानंतर न्यूटनचं तिसरं गतिविषयक समीकरण आहे v² = u² + 2as। म्हणजेच काय, तर विस्थापन आणि वेग यांचा संबंध या तिसऱ्या समीकरणाने दाखवलेला आहे। तसेच वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली वस्तू t या कालावधीमध्ये आपल्या मूळ स्थानी परत येत असेल तर वस्तूची चाल खाली दिलेल्या सूत्राच्या सहाय्याने काढता येईल। तर चाल बरोबर परीघ भागिले काळ। म्हणजेच काय, एक वस्तू आहे ती वर्तुळाकार मार्गाने फिरते आणि ती फिरत असताना तिची जी चाल आहे ती काढण्यासाठी आपण तिचा परीघ कन्सिडर करावा लागतो, कारण ते अंतर त्याने कव्हर केलेलं असतं आणि मूळ ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जो काही चाल काढायची आहे ती कशी काढतो, तर v = 2πr/t। आता इथे r म्हणजे काय, तर वर्तुळाची त्रिज्या आणि 2πr म्हणजे काय, तर वर्तुळाचा त्या परिघ असतो। ठीक आहे, आता याच्यानंतर आपण एक्झाम्पल पाहूया। तर एक विमान 3.2 मीटर/सेकंद² या त्वरणाने 30 सेकंद धावपट्टीवर धावल्यानंतर हवेत झेपावते। तर विमानाने हवेत झेपावण्यापूर्वी किती अंतर पार केले? आता या विमानाचा ॲक्सेलरेशन दिलेला आहे आणि टाइम दिलेला आहे आणि याच्यावरून काय काढायला सांगितलेलं आहे, तर आपल्याला विस्थापन म्हणजेच काय, तर अंतर काढायला सांगितलेलं आहे। तर ही जी दिलेली माहिती आहे म्हणजेच ॲक्सेलरेशन = 3.2 मीटर/सेकंद, t = 30 सेकंद आणि u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे ती 0 आहे, सुरुवातीचा वेग 0 असतो आणि हे जे विस्थापन आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे। ठीक आहे, तर आपला फॉर्म्युला जो आहे s = ut + ½ at², हा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे। ठीक आहे, तर या दुसऱ्या नियमानुसार s = u ची व्हॅल्यू 0, t ची व्हॅल्यू 30 सेकंद प्लस ½ a म्हणजे ॲक्सेलरेशन 3.2 आणि 30² हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला 1440 हे उत्तर येईल। ठीक आहे, आता याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया। एका कांगारूची क्षितिज लंब दिशेत 2.5 मीटर उंच उडी मारण्याची क्षमता असल्यास त्या कांगारूची हवेत उडी मारण्याची चाल किती असेल? म्हणजेच काय, तर हे जे s म्हणजे काय, विस्थापन दिलेलं आहे कांगारू क्षितिज लंब दिशेत, म्हणजेच हे जर क्षितिज असेल तर उडी मारताना ते जवळपास 2.5 मीटर एवढ्या वरती उडी मारू शकते। तर त्याची चाल किती होते, म्हणजेच उडी मारताना सुरुवातीचा जो वेग आहे तो काढायचा आहे। तर ते काढण्यासाठी आपल्याला दिलेलं काय काय आहे, तर ॲक्सेलरेशन जे आहे आपण काय म्हणतो त्याला, तर पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असं म्हणतो, तर ते आहे 9.8 मीटर/सेकंद² आणि त्याच्यानंतर जे दिलेलं आहे विस्थापन दिलेलं आहे 2.5 मीटर। v जे आहे, जी फायनल व्हेलॉसिटी आहे ती 0 आहे, कारण ते इथे गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी 0 होते, नंतर
व्हेलॉसिटी वाढायला सुरुवात होते आणि यूची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे, तर आपण जे सूत्र वापरणार आहे ते न्यूटनचं गतिविषयक तिसरं समीकरण जे आहे ते वापरतोय. v² = u² + 2as. याच्यामध्ये v ची व्हॅल्यू जी आहे ती अंतिम वेग जो आहे तो 0 आहे. त्याच्यानंतर u² हे आपल्याला u ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे 2 × 9.8 × 2.5. आता इथे मायनस साइन घेतलंय. मायनस साइन का घेतलंय तर त्वरण हे आहे ते वेगाच्या विरुद्ध दिशेने असल्यामुळे ऋण चिन्ह आहे. म्हणजेच काय तर ज्यावेळेस कांगारू वरती उडी मारत असेल त्यावेळेस त्याला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे खाली खेचत असतं, त्यामुळे हे मायनस साइन घेतलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर जर व्हॅल्यूज पुट केल्या तर 0 = u² मायनस याचं मल्टिप्लिकेशन केलं तर -49 येतं आणि u² = 49 म्हणजेच u ची व्हॅल्यू जी आहे ती 7 मीटर/सेकंद एवढा त्याचा सुरुवातीचा वेग असेल. ठीक आहे, याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. तर एक बोट विराम अवस्थेपासून निघून एकसमान त्वरणाने जाते. जर ती 5 सेकंदात 15 मीटर/सेकंद वेग गाठत असेल तर निर्माण झालेले त्वरण आणि दिलेल्या वेळात पार केलेले अंतर किती असेल. आता या ठिकाणी विचारलेलं काय आहे तर 5 सेकंदात 15 मीटर/सेकंद वेग गाठते म्हणजे बोट जी आहे ती विराम अवस्थेपासून, म्हणजेच u दिलेला आहे 0 मीटर/सेकंद, v दिलेला आहे 15 मीटर/सेकंद, कारण 5 सेकंदात 15 मीटर/सेकंद एवढा वेग काढते आणि जो टाइम दिलेला आहे तो 5 सेकंद दिलेला आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे ॲक्सलरेशन आहे म्हणजे त्वरण जे आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. तसंच स्पीड जे आहे तसंच विस्थापन जे आहे ते सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्वरण कॅल्क्युलेट करण्यासाठी गतिविषयक पहिलं जे समीकरण आहे ते म्हणजे v = u + at. त्याच्यामध्ये जर ॲक्सलरेशन काढायचं झालं तर आपल्याला v - u / t आणि याच्यामध्ये जे v ची व्हॅल्यू जर पुट केली तर 15, u ची व्हॅल्यू 0, त्याच्यानंतर टाइम 5 सेकंद दिलेला आहे. तर ॲक्सलरेशन आपल्याला मिळतं 5 × 15 म्हणजेच 3 मीटर/सेकंद² हे आपलं ॲक्सलरेशन झालं. आता याचा वापर करून आपल्याला विस्थापन कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजेच काय तर अंतर किती पार केले ते कॅल्क्युलेट करायचं आहे. तर s = ut + ½ at². हे झालं न्यूटनचं गतिविषयक दुसरं समीकरण. तर याच्यामध्ये u ची व्हॅल्यू 0, t ची व्हॅल्यू 5, हाफ आहे असं, a ची व्हॅल्यू जी आपण कॅल्क्युलेट केली इथे 3 मीटर/सेकंद² आणि t² म्हणजेच 5² आता इथे जर आपण कॅल्क्युलेट करायचं झालं तर इथे 0 येईल आणि 5² 25, 3 आहे असं भागिले 2 म्हणजेच 25 × 75 भागिले 2, 75 भागिले 2 म्हणजे 37.5. ठीक आहे, हे झालं अंतर कव्हर केलेलं. याच्यानंतर न्यूटनचा गतिविषयक नियम पाहूया. न्यूटनचे गतिविषयक नियम जे दिलेले आहेत ते 3 नियम आहेत. तर पहिला नियम काय सांगतो ते पाहूया. तर तो पहिला नियम जो आहे तो लक्षात ठेवा की हा जडत्वाशी रिलेटेड आहे. म्हणजेच काय जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. म्हणजेच काय जर एखादी वस्तू स्थिर आहे आणि तिच्यावरती कोणतंही बाह्य असंतुलित बल नाहीये, म्हणजेच एखाद्या टेबलवरती तुम्ही चॉक ठेवला असेल तर त्याच्यावरती जे फोर्सेस लागणार आहेत ते गुरुत्वाकर्षण बल लागेल. त्याच्यानंतर त्या सरफेसचा जो काही अपोजिट हे लागणार आहे फोर्स लागणार आहे त्याच्यामुळे तो चॉक जो आहे तो त्या टेबलवरती स्थिर राहील. जर त्याला टिचकी दिली तर तो तिथून त्या जागेवरून हलणार. हेच आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम जो की जडत्वाशी रिलेटेड आहे. तुम्हाला एखादा ग्लास दिला आणि ग्लासवरती एखादा पुठ्ठा ठेवला आणि त्या पुठ्ठ्यावरती 5 रुपयाचा कॉईन ठेवला आणि तो पुठ्ठा जर तुम्ही टिचकीने हलवला तर तो पुठ्ठा पुढे जातो, पण जडत्वाने काय होतं तर 5 रुपयाचा जो कॉईन आहे तो त्या ग्लासमध्ये जाऊन पडतो. हेच म्हणजे जडत्व आणि हाच म्हणजे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम.
आता न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम काय आहे, तर तो रिलेटेड आहे, तो कशाशी रिलेटेड आहे, तर तो बलाशी रिलेटेड आहे. तर संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. म्हणजेच काय, तर संवेग परिवर्तनाचा दर म्हणजे काय, संवेगात होणारा बदल हा कशाशी रिलेटेड आहे, संवेगात होणारा बदल भागिले वेळ बरोबर, म्हणजे हे जे गुणोत्तर आहे ते म्हणजेच काय असतं, तर ते म्हणजे फोर्स असतं. तर संवेग म्हणजे काय, तर संवेग म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी, यालाच आपण इंग्लिशमध्ये मोमेंटम असं देखील म्हणतो. मग अखेरचा संवेग मायनस सुरुवातीचा संवेग म्हणजेच m इंटू व्ही मायनस m इंटू यू डिवायडेड बाय टी म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर. आता m कॉमन घेतलं, v मायनस यू डिवायडेड बाय टी, आणि आपल्याला माहिती आहे की ही जी टर्म आहे v मायनस यू डिवायडेड बाय टी त्याचाच अर्थ होतो ॲक्सेलरेशन, म्हणजेच m इंटू ॲक्सेलरेशन, मास इंटू ॲक्सेलरेशन. मग हा जो संवेग परिवर्तनाचा दर आहे तो कशाशी समानुपाती आहे, तर त्या बलाशी समानुपाती आहे. मग F इज इक्वल्स टू के इंटू एम ए. आता इथे के ची व्हॅल्यू 1 असते, म्हणून फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन, हे झालं बलाचं सूत्र. ठीक आहे. याच्यानंतर न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. या तिसऱ्या नियमामध्ये काय आहे, प्रत्येक क्रियाबलास समान परिणामाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. ठीक आहे. म्हणजेच काय, हे जे फोर्स आहे ते इज इक्वल्स टू मायनस एफ, म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे एखादा चॉक ठेवलेला आहे तर चॉकवरती जे गुरुत्वाकर्षण बल असणार आहे टेबलवरती ठेवल्यावरती, आणि त्या टेबलने अपोजिट फोर्स जो दिलेला असणार आहे तो दोन्ही समान असणार आहेत, पण त्यांची जी व्हॅल्यू जी आहेत त्या एकमेकांच्या विरुद्ध असतात. ठीक आहे. त्यांची ज्या दिशा आहेत त्या एकमेकांच्या विरुद्ध असतात. आता याच्यानंतरचा पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे कोणता, तर एकूण अंतिम संवेगाचे परिणाम बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिणाम. म्हणजेच काय, तर जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते त्यावेळेस काय होतं, तर त्यांच्यामधले संवेग आहे तो संवेग ट्रान्सफर होतो, मोमेंटम ट्रान्सफर होतं टक्कर झाल्यानंतर. तर त्याचं एक सूत्र आहे, ते सूत्र काय सांगतं, तर एकूण अंतिम संवेगाचा परिणाम बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचा परिणाम. आता अंतिम संवेग कसा कॅल्क्युलेट करतो, तर m1v1 प्लस m2v2, आणि सुरुवातीचा संवेग काय आहे, तर m1u1 प्लस m2u2. आता जेव्हा दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. हेच आपण या सूत्राने इथे दाखवलेलं आहे. समजा तुम्हाला आता याचं उदाहरण बघायचं झालं तर बंदुकीचं एक उदाहरण आहे. बंदुकीचे वस्तुमान जे आहे ते गोळीच्या वस्तुमानापेक्षा बरेच जास्त असल्याने बंदुकीचा वेग गोळीच्या वेगाच्या तुलनेने अगदी कमी असतो. म्हणजेच काय, एखाद्या बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर बंदूक ही जास्त मागे जात नाही, पण गोळीचं स्पीड जे असतं ते खूप जास्त असतं. बंदुकीचा संवेग व गोळीचा संवेगाचे परिणाम सारखे असते आणि दिशा विरुद्ध असतात. म्हणजेच काय, फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. त्याच्यानुसार तर गोळी झाडल्यानंतर काय होतं, तर गोळी पुढे जाते, त्याच्यामुळे आपली जी बंदूक असणार आहे ती पाठीमागे येते. तर त्यामुळे तेथे जो संवेग जो असतो तो स्थिर असतो. याचं उदाहरण म्हणजे अग्निबाण प्रक्षेपणातही याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 4 पाहूया. तर एका तोफेचे वस्तुमान हे 500 किलो आहे आणि त्यातून तोफ गोळा उडवल्यानंतर तोफ 0.25 मीटर पर सेकंद वेगाने प्रतिक्षेपित होते. तर तोफेचा संवेग काढा. आता इथं तोफ दिलेली आहे, तोफेचं वजन दिलेलं आहे 500 किलोग्रॅम म्हणजेच वस्तुमान दिलेलं आहे आणि त्याची व्हेलॉसिटी दिलेली आहे 0.25 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर आपल्याला संवेग विचारलेला आहे. तर संवेग कसा कॅल्क्युलेट करतो, तर मास इंटू व्हेलॉसिटी. मग मास किती आहे 500 आणि व्हेलॉसिटी 0.25.
मग याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल तर 125 kg/s हा संवेग झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 5, 2 चेंडूंचे वस्तुमान अनुक्रमे 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम असून ते एकाच रेषेवर एकाच दिशेने 3 मीटर/सेकंद व 1.5 मीटर/सेकंद वेगाने जात आहेत. त्यांची टक्कर होते व टक्कर झाल्यानंतर पहिला चेंडू 2.5 मीटर वेगाने गतिमान होतो, तर दुसऱ्या चेंडूचा वेग काढा. आता याच्यामध्ये 2 चेंडूंचे वस्तुमान दिलेले आहेत, मास m1 m2. त्याच्यानंतर सुरुवातीचा वेग u1 दिलेला आहे, u2 दिलेला आहे. त्याच्यानंतर पहिला जो चेंडू आहे त्याचा वेग दिलेला आहे आघातानंतरचा म्हणजे टक्कर झाल्यानंतरचा 2.5 मीटर/सेकंद. तर दुसऱ्या चेंडूचा वेग काय असेल ते विचारलेलं आहे. या अगोदर आपण एक सूत्र पाहिलं होतं, सुरुवातीचा एकूण संवेग टक्कर झाल्यानंतर बरोबर अंतिम एकूण संवेग म्हणजेच काय m1u1 इज इक्वल्स टू m1u1 प्लस m2u2 इज इक्वल्स टू m1v1 प्लस m2v2. आता याच्यामध्ये जर व्हॅल्यूज आपण पुट केल्या तर हे जे आहे m ते आपल्याला ग्रॅममध्ये दिलं होतं, ते kg कन्वर्ट करावं लागतं, गुणिले 3 म्हणजेच काय तर याचा जो वेग आहे सुरुवातीचा तो. त्याच्यानंतर m2 जे आहे ते 100 ग्रॅम दिलेलं आहे, त्याचं कन्वर्जन आपण किलोग्रॅममध्ये केलं तर 0.1 येतं, गुणिले 1.5. त्याच्यानंतर इज इक्वल्स टू त्याच पद्धतीनं m1 0.05 गुणिले जो v1 दिलेला आहे तो 2.5 आणि m2 इज इक्वल्स टू 0.1 गुणिले v2 ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर 0.15 अधिक 0.15 इज इक्वल्स टू 0.125 प्लस 0.1 v2. मग 0.15 अधिक 0.15 0.3 येतं आणि हे 0.125 इकडं मायनसला येईल. मग हे मायनस केल्यानंतर जे उत्तर येणार आहे ते इज इक्वल्स टू 0.1 v1. तर 0.1 v2 इज इक्वल्स टू 0.175. मग हे जे v2 काढायचं असेल तर 0.1 इकडे डिवाइडला आणावं लागेल. मग हे डिवाइड केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं v2 इज इक्वल्स टू 1.75 मीटर/सेकंद. ठीक आहे. आता हे जे एक्झाम्पल आहे ते आता पुढचे जे एक्झाम्पल आहेत महत्त्वाचे जे अनसॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ते आपण सॉल्व करूया. हे मी सॉल्व करून दिलेले आहेत, ते फक्त आपण कशी सॉल्व केलेत हे तुम्हाला सांगतो. एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर आणि नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर जाते व अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जाते, तर सरासरी चाल काढा. आता इथे सरासरी चाल विचारलेले आहे. इथे t1 टाइम t1 t2 आणि t3 हे तिन्ही टाइम दिलेले आहेत 3 सेकंद. d1 म्हणजे डिस्टन्स जे दिलेलं आहे पहिले ते 18 मीटर आहे, दुसरं डिस्टन्स आहे ते 22 मीटर आहे, तिसरं डिस्टन्स आहे ते 14 मीटर आहे आणि सरासरी चाल काय आहे हे विचारलेलं आहे. तर सरासरी चाल बरोबर एकूण कापलेलं अंतर भागिले लागलेला एकूण वेळ. तर एकूण कापलेलं अंतर काय आहे 18 अधिक 22 अधिक 14 भागिले 3 अधिक 3 अधिक 3, तर बरोबर 54 भागिले 9. तर सरासरी चाल किती आली 9 × 54 6 मीटर/सेकंद. आता याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल. एका वस्तूचे वस्तुमान 16 kg असून ती 3 मीटर/सेकंद² या त्वरणाने गतिमान आहे. तिच्यावर प्रयुक्त असणारे बल काढा. तेवढेच बल जर 24 kg वस्तुमानाच्या वस्तूवर प्रयुक्त केल्यास निर्माण होणारे त्वरण घेते. आता या ठिकाणी दिलेलं आहे की पहिले जी वस्तू आहे त्याच्यावरती 16 kg वेट आहे आणि 3 मीटर/सेकंद² एवढे त्वरण त्याच्यावरती आहे आणि त्याच्यावरती काही बल तयार होते, तर ते प्रयुक्त होणारे बल काढायचं आहे. आणि तेवढेच बल जर 24 kg वस्तुमानावरती जर प्रयुक्त केलं तर त्याच्यावरती त्वरण किती असेल म्हणजे ॲक्सेलरेशन किती येईल हे काढायचं आहे. तर मास दिलेला आहे 16 kg, ॲक्सेलरेशन दिलेलं आहे 3 मीटर/सेकंद² आणि आपल्याला फोर्स काढायचा आहे. तर फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन म्हणजेच 16 × 3 म्हणजेच 48 न्यूटन. आता हेच 48 न्यूटन
हे दुसऱ्या वस्तूवरती प्रयुक्त केलं ज्याचं वजन जे आहे ते 24 किलो आहे, तर आपल्याला ॲक्सलरेशन A2 मिळून जाईल. A2 इज इक्वल्स टू 48/24 म्हणजेच काय आलं तर 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आता याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. बंदुकीच्या एका गोळीचे वस्तुमान 100 ग्रॅम असून ती 1.5 मीटर पर सेकंद या वेगाने 900 ग्रॅम वस्तुमानाच्या जाड लाकडी फळीमध्ये घुसते. सुरुवातीला फळी विराम अवस्थेत आहे, पण गोळी लागल्यानंतर दोन्ही विशिष्ट वेगाने गतिमान होतात. बंदुकीच्या गोळीसह लाकडी फळी ज्या वेगाने गतिमान होते तो वेग काढा. आता इथे काय दिलेलं आहे तर एक फळी आहे आणि त्याच्यावरती एक बंदुकीची गोळी जी आहे ती ठराविक वेगाने येते आणि ती इम्पॅक्ट करते आणि सुरुवातीची जी फळी आहे ती स्थिर आहे, पण गोळी लागल्यानंतर ती थोड्या वेळा स्पीडने पुढे जाते. तर आणि ती जी फळी आहे ती बंदुकीच्या गोळीसोबतच पुढे जाणार आहे. तर आपल्याला दिलेलं काय आहे तर मास M1 दिलेलं आहे. गोळीचं मास जे आहे ते 100 ग्रॅम दिलेलं आहे. त्याच्यानंतर गोळीची जी गती आहे ती दिलेली आहे 1.5 मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर जे फळीचं वस्तुमान आहे ते 900 ग्रॅम आहे आणि फळीचा वेग जो आहे तो 0 मीटर पर सेकंद दिलेला आहे सुरुवातीचा वेग. आपल्याला काढायचा आहे गोळीचा आणि फळीचा अंतिम वेग जो की सेम असणार आहे तो, म्हणजेच V1 आणि V2 ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर आपण जो पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये वापरलेलं सूत्र आहे सुरुवातीचा एकूण संवेग बरोबर अंतिम एकूण संवेग, म्हणजेच काय तर M1U1 प्लस M2U2 इज इक्वल्स टू M1V1 प्लस M2V2. याच्यानुसार जर आपण व्हॅल्यूज टाकल्या तर हे 100 ग्रॅम होतं. ग्रॅमचं आपल्याला केजीमध्ये कन्वर्ट करायला 0.1 kg गुणिले 1.5 मीटर पर सेकंद एवढा स्पीड होता. त्याच्यानंतर हे जे मास M2 आहे ते फळीचं मास 0.9 kg गुणिले 0, हे सुरुवातीचा वेग जो होता फळीचा तो 0 आहे. आणि त्याच्यानंतर जे मास M1 आहे ते 0.1 V1 प्लस 0.9 V1. आता इथे V2 होतं पण V1 घेतलेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की V1 इज इक्वल्स टू V2 हे आपल्याला इथे या एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. मग याच्यानुसार काय करायचं तर याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 0.15 प्लस 0 इज इक्वल्स टू 0.1 प्लस 0.9 इंटू V1. हे V1 इथं कॉमन घेतलेलं आहे. ठीक आहे. मग आपल्याला काय मिळेल तर 0.15 इज इक्वल्स टू 1 इंटू V1, म्हणजेच V1 ची व्हॅल्यू जी आहे ती काय येते तर 0.15 मीटर पर सेकंद. म्हणजे फळी आणि जे काय गोळी आहे त्या दोन्ही 0.15 मीटर पर सेकंदने पुढे जातील. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. तर एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंदात 100 मीटर अंतर पोहते, नंतरच्या 40 सेकंदात 80 मीटर अंतर पार करते व अंतिमच्या 20 सेकंदात 45 मीटर अंतर पार करते. तर सरासरी चाल काय असेल? याआधी आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. सरासरी चाल कशी काढायची याच्यासाठी आपल्याला 3 टाइम दिलेले आहेत. T1 इज इक्वल्स टू 40, T2 इज इक्वल्स टू 40 आणि T3 इज इक्वल्स टू 20. तर आणि जे डिस्टन्स आहेत ते D1 इज इक्वल्स टू 100 मीटर इथे दिलेलं आहे, D2 इज इक्वल्स टू 80 मीटर आणि D3 इज इक्वल्स टू 45 मीटर. मग सरासरी चालचं काय सूत्र आहे तर D1 प्लस D2 प्लस D3 डिवायडेड बाय T1 प्लस T2 प्लस T3. याच्यानुसार 100 अधिक 80 अधिक 45 भागिले 40 अधिक 40 अधिक 20 म्हणजेच 225 भागिले 100 बरोबर 2.25 मीटर पर सेकंद ही झाली सरासरी चाल. आता याच्यानंतर आपण कार्य आणि ऊर्जा या टॉपिकला सुरुवात करूया. आता कार्य म्हणजे काय तर एखाद्या वस्तूवर प्रयुक्त केलेले बल, म्हणजे एखाद्या वस्तूवरती बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य घडून आले असे म्हणता येते. म्हणजेच काय कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. आता कार्य हे W म्हणजेच वर्क हे W ने दर्शवतात आणि फोर्स F ने दर्शवतात आणि जे विस्थापन आहे ते S ने दर्शवतात. तर W इज इक्वल्स टू F इंटू S. जर बल हे
थीटा या विशिष्ट कोनातून लावल्यास, म्हणजे थीटा म्हणजे काय, विस्थापनाच्या दिशेला झालेला बलामुळे कोन. आता हे काय आहे, तर समजा एखादी गाडी आहे, ते लहान मूल जर एखादी गाडी ओढत असेल तर ती ओढताना काय, ती गाडी कशी जाणार आहे पुढे, तर ती गाडी क्षितिज समांतर पुढे जाईल, पण त्याला जी बांधलेली दोरी आहे ती एका ठराविक कोनामध्ये असणार आहे, तो कोन म्हणजेच थीटा. ठीक आहे. तर या थीटामुळे काय होतंय, तर जो काही फोर्स लागणार आहे तो या एका कोनामध्ये लागतोय, पण आपल्याला फोर्स जो आहे तो या विस्थापनाच्या दिशेत पाहिजे, तरच आपलं जे वर्क आहे ते बरोबर येईल. मग वर्कचा फॉर्म्युला जर आपल्याला काढायचा असेल तर इथे थीटा असल्यामुळे आपल्याला ही जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर जे काही फोर्स आहे, हे जे फोर्स असणार आहे ते एका अँगलमध्ये असलेलं एफ इंटू कॉस थीटा जर आपण केलं तर आपल्याला जे फोर्स आहे ते क्षितिज समांतर मिळणार आहे. मग एफ एस इंटू कॉस थीटा हे झालं आपलं सूत्र. आता कॉस थीटाच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पण महत्त्वाच्या आहेत, आपल्याला लक्षात पाहिजेत. कॉस 0ची व्हॅल्यू जी आहे ती 1 आहे, कॉस 180ची व्हॅल्यू जी आहे ती -1 आहे, आणि कॉस 90 म्हणजेच 90 डिग्रीमध्ये जर असा कोन असेल, म्हणजेच इथे असं उभं जर वरती असेल तर त्याच्यावरती जो फोर्स असणार आहे तो 0 लागणार, कारण का, तर कॉस 90ची व्हॅल्यू जी आहे ती 0 येते. ठीक आहे. आता याच्यानंतर कार्याचे एकक म्हणजे कार्य जे आहे त्याचं युनिट काय आहे ते आपण पाहूया. तर एसआय युनिट जे आहे, एसआय युनिट जे आहे ते न्यूटन मीटर आहे. म्हणजेच काय, फोर्सचं जे युनिट आहे ते न्यूटन आहे, आणि विस्थापनाचं जे एकक आहे ते काय आहे, तर मीटर आहे. आणि CGS मध्ये काय आहे, तर CGS मध्ये डाइन आणि सेंटीमीटर आहे. आता हे डाइन म्हणजे काय, तर 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाइन. ठीक आहे. तर 1 मीटर बरोबर 10⁵2 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे 10⁻² सेंटीमीटर एवढं मीटरचं कन्व्हर्जन करताना येतं. आणि 1 जूल म्हणजेच काय, तर आपल्याला कार्य जे आहे ते जूलमध्ये आपण मेजर करतो. न्यूटन मीटर म्हणजे जूल असतं. 1 न्यूटन गुणिले 1 मीटर म्हणजे 1 न्यूटन एवढा फोर्स लावल्यानंतर जर एखाद्या वस्तूचं विस्थापन जे आहे ते 1 मीटर एवढं होत असेल तर त्या वस्तूने केलेले कार्य काय असेल, तर ते 1 जूल असेल. तर 1 न्यूटन बरोबर काय आहे, तर 10⁵ डाइन, आणि 1 मीटर बरोबर 10⁵2 सेंटीमीटर. मग याचं जर कन्व्हर्जन केलं तर 1 जूल बरोबर 10⁷ हे अर्गमध्ये येतं. ठीक आहे. आता याच्यानंतर याच्यावरची एक्झाम्पल पाहूया. तर 20 kg वस्तुमानाची वस्तू 10 मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागणारे कार्य काढा. आता वस्तूचं वजन किती दिले, 20 kg, उंची किती दिलेली आहे, तर किंवा विस्थापन किती आहे, तर 10 मीटर आहे, आणि ते कशाच्या विरुद्ध करायचं आहे, तर आपल्याला जे गुरुत्वाकर्षण बल आहे किंवा गुरुत्व त्वरण आहे त्याच्या विरुद्ध आपल्याला कार्य करायचं आहे. मग आपला जो फॉर्म्युला आहे फोर्सचा, तर फोर्स इज इक्वल्स टू m इंटू जी, मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे काय झालं, तर त्या वस्तूचं वजन हे एवढा फोर्स आपल्याला लावावा लागेल जेणेकरून ती वस्तू उचलली जाईल आणि पुढे वरती आपल्याला नेता येईल. मग मास काय आहे, तर 20 kg, आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन काय आहे, तर 9.8 मीटर पर सेकंड. आता इथे मायनस साईन घेतलेला आहे. हे मायनस साईन का घेतलेलं आहे, तर वस्तू उंचीवरती घेऊन निघालेला आहे. म्हणजेच काय, तर ती वस्तू गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने वरती नेतोय, त्यामुळे हे मायनस साईन आलेलं आहे. याचा गुणाकार केल्यानंतर -196 न्यूटन हे उत्तर येईल. त्याच्यानंतर W इज इक्वल्स टू, म्हणजेच आपलं जे काही कार्य आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजेच फोर्स किती आला, तर -196, आणि हे डिस्प्लेसमेंट किती आहे, तर 10 मीटर आहे. म्हणजेच W इज इक्वल्स टू -1960 जूल. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रवीणने क्षितिज समांतर दिशेशी 60 डिग्री कोनातून लावलेल्या 100 न्यूटन बलामुळे वस्तूचे क्षितिज समांतर दिशेत विस्थापन होत असून
400 जूल एवढे कार्य होत असल्यास वस्तूचे झालेले विस्थापन किती? आता इथे दिलेलं आहे की प्रवीण काय करतोय, तर प्रवीण एक वस्तू आहे ती 60 डिग्रीमध्ये ती काहीतरी ओढतोय. ठीक आहे, मग हे 60 डिग्री म्हणजेच cos 60 बरोबर 1/2 हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे थीटा जो आहे तो 60 डिग्री, फोर्स जो आहे तो 100 न्यूटन दिलेला आहे आणि कार्य दिलेलं आहे जे 400 जूल आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे ते विस्थापन. मग आपल्याला फॉर्म्युला जो माहीत आहे तो म्हणजे W = F × S × cos θ. मग W = 400, त्याच्यानंतर F = 100, S आहे असं, cos θ आहे असं. मग हे 0 0 कॅन्सल होईल. 4 बरोबर S × cos 60 ची व्हॅल्यू जी आहे ती 1/2 आहे. ती टाकल्यानंतर आपल्याला काय मिळेल, S = हे 2 इकडे गेले म्हणजे 4 दूनी 8 मीटर. हे एवढं उत्तर येईल. आता जी ऊर्जा आहे ती आपण असे दाखवू शकतो की गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा. तर गतिज ऊर्जेचे हे 2 प्रकार समजा. तर या 2 प्रकारांमध्ये गतिज ऊर्जा कशी दाखवली जाते, तर कायनेटिक एनर्जी म्हणजेच गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. आता ही गतिज ऊर्जा म्हणजे काय, पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा असे म्हणतात. तर स्थितिज ऊर्जा म्हणजे काय, तर पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितिज ऊर्जा असे म्हणतात. ठीक आहे, मग गतिज ऊर्जेचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, कायनेटिक एनर्जी = 1/2 mv² आणि स्थितिज ऊर्जेचा जो फॉर्म्युला आहे तो पोटेन्शियल एनर्जी = mg × h. ठीक आहे, आता याच्यावरील एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. आता ही ऊर्जा आणि कार्य, जेव्हा एखादे कार्य करण्यासाठी ऊर्जा खर्च केली जाते त्याच्यासाठी, आता याच्यावरची एक्झाम्पल आपण पहिल्यांदा पाहूया, त्याच्यानंतर आपण हे डिस्कस करू. ठीक आहे, तर 250 ग्रॅम वस्तुमानाचा दगड उंचावरून खाली पडत असेल तर त्याचा वेग 2 मीटर/सेकंद असेल. त्या क्षणी त्यामध्ये किती गतिज ऊर्जा असेल? आता वस्तूचं वस्तुमान दिले दगडाचं 250 ग्रॅम म्हणजेच काय, तर 0.25 kg. याला जर 1000 ने डिवाइड केलं तर आपल्याला kg मध्ये मिळतं. v म्हणजे काय, व्हेलॉसिटी दिलेली आहे 2 मीटर/सेकंद. मग आपल्याला विचारलेलं आहे की गतिज ऊर्जा किती असेल, तर गतिज ऊर्जेचा जो फॉर्म्युला आहे तो 1/2 mv² आहे. तर हाफ आहे असं, मास जे आहे ते 0.25 आणि व्हेलॉसिटी जी आहे ती 0.2². तर इथे आपण जर कॅल्क्युलेट केलं तर इथे v² म्हणजे 2चा स्क्वेअर येतो 4. या 4ला जर 2 ने भागलं तर इथे 2 म्हणजेच 0.25 × 2 याचा जर गुणाकार केला तर कायनेटिक एनर्जी येते 0.5 जूल. ठीक आहे, आता याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. 10 मीटर उंच इमारतीवरील टाकीत 500 kg वस्तुमाना एवढे पाणी साठवलेले असल्यास पाण्यामध्ये साठवलेली स्थितिज ऊर्जा काढा. आता इथे विचारलेलं आहे स्थितिज ऊर्जा. याच्यासाठी काय दिलेलं आहे, तर हाईट दिलेली आहे 10 मीटर, मास दिलेला आहे 500 kg आणि आपल्याला जी ची व्हॅल्यू माहिती असते ती म्हणजे 9.8 मीटर/सेकंद हे गुरुत्वाकर्षण त्वरण आहे. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितिज ऊर्जेचा जो फॉर्म्युला आहे तो mgh हा आहे आणि याच्यामध्ये mचं व्हॅल्यू जी आहे ती 500 kg, g ची व्हॅल्यू 9.8 मीटर/सेकंद आणि h = 10 मीटर. आणि हे जे आहे याचे जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला इथे उत्तर मिळते काय, तर 49000 म्हणजेच 39,000 जूल्स हे एवढं उत्तर असं मिळतंय आपल्याला. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो ऊर्जा अक्षय्यतेचा नियम म्हणजेच काय, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता हा लॉ काय सांगतो, तर ऊर्जा जी आहे ती निर्माण करता येत नाही आणि ती नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर ऊर्जा जी आहे ती निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, मात्र ती एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते.
आणि विश्वातील जी एकूण ऊर्जा आहे ती नेहमी कॉन्स्टंट राहते, अक्षय राहते, म्हणजेच कॉन्स्टंट राहते. म्हणजेच काय, समजा तुमच्या घरी असणारी विद्युत ऊर्जा इलेक्ट्रिसिटी, त्याचं आपण कन्वर्जन करू शकतो उष्णता ऊर्जेमध्ये. जर आपल्याला हीटर वापरतो आपण त्यावेळेस इलेक्ट्रिसिटीचं कन्वर्जन होतं उष्णता ऊर्जेमध्ये. त्याच उष्णता ऊर्जेचं आपण रिव्हर्समध्ये विद्युत ऊर्जेत सुद्धा कन्वर्जन करू शकतो जर स्टीम इंजिन वापरले तर. त्याचप्रमाणे जर विद्युत ऊर्जेचं आपण ध्वनी ऊर्जेमध्ये कन्वर्जन करू शकतो. कारण तुम्ही जर टीव्ही बघत असाल किंवा मोबाईल बघतात तर त्या इलेक्ट्रिसिटीचं कन्वर्जन ध्वनी ऊर्जेमध्ये सुद्धा होत असतं. त्याच्यानंतर विद्युत ऊर्जेचं आपण रासायनिक ऊर्जेमध्ये सुद्धा कन्वर्जन करू शकतो. त्याच्यानंतर प्रकाश ऊर्जेमध्ये करू शकतो किंवा यांत्रिक ऊर्जेमध्ये करू शकतो. म्हणजेच काय, तर एक ऊर्जा, एका टाईपची जर ऊर्जा ही नष्ट झाली तर ती दुसऱ्या, थोडक्यात काय होतं तर नष्ट करता येत नाही, तर ऊर्जेचंही रूपांतर होत असतं आणि टोटल जी ऊर्जा आहे ती कॉन्स्टंट राहते. आता उंचावरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याच्या क्रियेस मुक्त पतन असे म्हणतात. म्हणजेच काय, फ्री फॉल ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे काय, तर उंचावरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याच्या क्रियेस मुक्त पतन असे म्हणतात. तर याच्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे शक्ती, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो तर पॉवर. कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात. एकदम सिंपल डेफिनेशन. कार्य करण्याच्या दरास म्हणजेच काय, एखादं कार्य आहे त्याला ते कार्य करण्यासाठी लागलेला वेळ जो आहे त्यानं जर डिवाइड केलं तर आपल्याला शक्ती मिळते. म्हणजेच काय, शक्तीचा पॉवरचा फॉर्म्युला काय आहे तर पॉवर इज इक्वल्स टू वर्क डिवायडेड बाय टाइम. मग पॉवरचं जर आपल्याला एकक काढायचं असेल तर कसं काढणार, तर पॉवर इज इक्वल्स टू जूल आणि काल जो आहे तो टाइम सेकंदमध्ये आपण मेजर करतो, म्हणजे जूल पर सेकंद. हे जूल पर सेकंद म्हणजे काय असतं तर वॅट असतं. हे जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने शोधून काढलं. ठीक आहे. आणि 1 वॅट बरोबर 1 जूल पर सेकंद, म्हणजे 1 जूल एवढं कार्य जर एका सेकंदात केलं तर मिळणार जर आपल्याला पॉवर आहे ती म्हणजे 1 वॅट असते. आता ही जी 1 वॅट पॉवर आहे ती खूप लहान असते. त्यामुळे काय होतं तर आपण वापरताना जास्त करून हॉर्स पॉवर म्हणजेच HP मध्ये आपण जी पॉवर आहे ती दर्शवत असतो. तुमच्या घरी एखादी मोटर वगैरे असेल तर त्याची HP तुम्ही बघून घ्या, म्हणजे 0.5 HP आहे का 1 HP हे आहे मोटर आहे किंवा 5 HP आहे 8 HP आहे. तर यानुसार आपल्याला HP म्हणजे पॉवर काय आहे हे सुद्धा कळतं. तर अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर याच्यामध्ये ती दर्शवली जाते. 1 HP म्हणजे किती असतं तर 746 वॅट एवढं असतं. ठीक आहे. हे सुद्धा आपल्याला कन्वर्जन विचारलं जाऊ शकतं एक्झामला. 1 HP इज इक्वल्स टू 746 वॅट. आणि जे वॅटेज आहे ते आपण कन्वर्ट सुद्धा करू शकतो कशामध्ये तर इलेक्ट्रिसिटीच्या युनिटमध्ये कन्वर्ट करता येतं. तर 1 किलोवॅट म्हणजे काय तर 1 किलोवॅट पर आवर, म्हणजे 1 किलोवॅट आवर हे एक युनिट आहे. आणि याचं जर कन्वर्जन करायचं झालं तर 1 किलोवॅट गुणिले 1 आवर, म्हणजेच 1 किलोवॅटमध्ये 1000 वॅट असतात आणि एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. जर याचा गुणाकार केला तर जवळपास 36 लाख जूल्स एवढी एनर्जी आहे, एवढी हे आहे पॉवर आहे. तर ती जी पॉवर आहे ती म्हणजे काय, 1 किलोवॅट आवर इज इक्वल्स टू 3.6 इंटू 10⁶ जूल एवढी जी एनर्जी आहे त्याला आपण काय म्हणतो तर 1 युनिट एवढी एनर्जी आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर प्रश्न पाहूया. स्वरालीस 20 kg वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास जर 40 सेकंद लागतात तर तिची शक्ती किती. आता या ठिकाणी दिलेलं आहे, मास दिलेला आहे 20 kg, हाईट दिलेली आहे 5 मीटर आणि टाइम जो दिलेला आहे तो 40 सेकंद दिलेला आहे. म्हणजेच W इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हे आपल्याला माहीत आहे. मग फोर्स काय आहे तर मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गुणिले हे डिस्प्लेसमेंट. मग मास किती आहे तर 20 आहे, 9.8 ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आणि 5 जे आहे ते डिस्प्लेसमेंट. तर याची जी व्हॅल्यू येते वर्कची
ती 980 जूल येते. आता हे 980 जे काही वर्क आहे, कार्य आहे, ते किती वेळात केलेलं आहे कंप्लीट, तर ते 40 सेकंदात कंप्लीट केलेलं आहे. म्हणजेच पॉवरचा जो फॉर्म्युला आहे वर्क डिवायडेड बाय टाइम, याच्यानुसार जर आपण इथे डिवाइड केलं तर 24.5 वॅट एवढी तिची शक्ती आहे, हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 25 वॅटचा एक दिवा दररोज 10 तास वापरला जातो, तर एका दिवसासाठी किती वीज वापरली जाते. म्हणजेच काय, तर पॉवर दिलेली आहे 25 वॅट आणि टाइम दिलेला आहे 10 आवर. मग याच्यामध्ये विचारलेलं आहे की किती वीज वापरली जाते, म्हणजेच ऊर्जा जी आहे ती विचारलेली आहे. मग ऊर्जा बरोबर काय आपण म्हणू शकतो, तर शक्ती गुणिले काल, म्हणजे शक्ती बरोबर ऊर्जा भागिले काल किंवा कार्य भागिले काल, त्याच्यानुसार हे आपल्याला सूत्र मिळतं. मग शक्ती किती दिलेली आहे, तर पॉवर इज इक्वल्स टू 25 वॅट गुणिले 10, हा जो काल आहे तो 10 आवर्सचा दिलेला आहे. म्हणजेच काय, 250 वॅट आवर ही झाली ऊर्जा. आता ही ऊर्जा आपल्याला किलोवॅट आवरमध्ये मोजावी लागते, म्हणून आपण याला जर 1000 न भागलं तर आपल्याला वॅटचं किलोवॅट आवरमध्ये इथे आपल्याला उत्तर मिळेल, ते म्हणजे 0.25 किलोवॅट आवर. आता याच्यानंतरचा पुढचा एक प्रश्न पाहूया. एका विद्युत पंपाची शक्ती 2 किलोवॅट आहे. तो पंप प्रति मिनिटाला किती पाणी 10 मीटर उंचीपर्यंत उचलू शकेल. आता इथे जे दिलेलं आहे विद्युत पंप दिलेला आहे त्याची जी शक्ती आहे ती 2 किलोवॅट आहे आणि तो 10 मीटर उंचीपर्यंत प्रति मिनिटाला किती पाणी उचलू शकेल असं विचारलेलं आहे. म्हणजे शक्ती दिलेली आहे, टाइम जो आहे तो 1 मिनिटाचा आहे आणि हाईट जे आहे ते 10 मीटर आहे. मग याच्यामध्ये P इज इक्वल्स टू, म्हणजेच पॉवरचं जे काही सूत्र आहे, म्हणजेच केलेले कार्य किती वेळामध्ये केले, म्हणजेच वर्क डिवायडेड बाय टाइम, याच्यानुसार आपण वर्क जे आहे ते कॅल्क्युलेट करू शकतो. वर्क बरोबर P इंटू टी. P म्हणजे काय, तर पॉवर 2 किलोवॅट म्हणजेच 2000 वॅट आणि सेकंदमध्ये दिलेलं आहे तर 60 सेकंद दिलेलं आहे. म्हणजेच काय, 1,20,000 न्यूटन मीटर एवढं वर्क जे आहे ती तो पंप तेवढं वर्क करतोय. आता तेवढं वर्क जर करत असेल तर ते वर्क कशासाठी युटिलाइज होतं, तर ते वर्क होतं ते पाणी जे आहे ते 10 मीटर उंचीपर्यंत उचलण्यासाठी. म्हणजेच उचलल्यानंतर त्याच्यामध्ये जी स्थितीज ऊर्जा असणार आहे त्याचा वापर आपण इथे त्या वर्कशी रिलेटेड करून आपण इथे याची व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे, तर W इज इक्वल्स टू mg इंटू h. तर 1,20,000 इज इक्वल्स टू m, इथे आपल्याला मास काढायचा आहे, म्हणजेच किती पाणी वरती उचलू शकेल. G म्हणजेच 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि h 10 मीटर दिलेलं आहे. आता इथे जर आपल्याला सिम्प्लिफिकेशन केलं 1,20,000 भागिले 9.8 इंटू 10, इथं 10 मधला 0 कॅन्सल केला 1,20,000 मधला, तर 12,000 भागिले 9.8 याला जर आपण भागलं तर आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते साधारणतः 1224.5 kg एवढं उत्तर मिळेल. ठीक आहे. आता याच्यानंतर जर 1200 वॅटची इस्त्री प्रति दिवसाला 30 मिनिटाकरता वापरली जात असेल तर जर 1200 वॅटची इस्त्री प्रति दिवसाला 30 मिनिटाकरता वापरली जात असेल तर एप्रिल महिन्यामध्ये इस्त्रीने एकूण वापरलेली वीज काढा. आता याच्यामध्ये पॉवर दिलेली आहे 1200 वॅट, टाइम दिलेला आहे 30 मिनिट, म्हणजेच काय, तर अर्धा तास प्रति 30 दिवस, म्हणजेच काय, तर टोटल 15 तास झाले. याला जर गुणाकार केला तर. आणि ऊर्जेचं जे सूत्र आहे ऊर्जा बरोबर शक्ती गुणिले काल. शक्ती किती आहे, तर 1200 वॅट आणि काल जो आहे तो 15 आवर आहे. तर शक्तीला आपण किलोवॅटमध्ये कन्वर्ट केलं तर 1.2 किलोवॅट येईल 1200 वॅटचं आणि गुणिले 15 आवर म्हणजेच 1.2 इंटू 15 जर केलं तर आपल्याला उत्तर काय येतं, तर 18 किलोवॅट आवर हे उत्तर येतं. मग हे 18 किलोवॅट आवर म्हणजेच काय, तर 18 युनिट एवढी वीज ती इस्त्री घेईल त्या एप्रिल महिन्यामध्ये. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे 10 मीटर उंचीवरून जमिनीवर पडलेल्या चेंडूची ऊर्जा
जमिनीवर आदळताच 40% कमी होते, तर तो किती उंचीपर्यंत उसळी घेईल? म्हणजेच काय, सुरुवातीची उंची जी दिलेली आहे ती 10 मीटर आहे आणि त्याच्यावरून तो बॉल सोडलेला आहे आणि तो बॉल सोडल्यानंतर त्याची जी ऊर्जा आहे ती आदळल्यानंतर 40% कमी होते आणि नंतरच्या जी राहिलेली ऊर्जा आहे त्या ऊर्जेनुसार तो बॉल जो आहे तो किती वरती जाऊ शकेल असा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजेच हाईट विचारलेली आहे. तर आपल्याला माहित आहे की एखादा बॉल जर ठराविक अंतरावरून सोडला वरून तर त्याच्यामध्ये असणारी जी स्थितीची ऊर्जा आहे त्याचा वापर होतो. म्हणजेच पहिली जी स्थितीची ऊर्जा आहे ती 10 मीटर एवढ्या अंतरावरती असल्यामुळे आहे आणि दुसरी जी स्थितीची ऊर्जा आहे ती h2 एवढ्या हाईटला ती पोहोचवेल. आणि आपल्याला हे दिलेलं आहे की जी दुसरी स्थितीची ऊर्जा आहे ती पहिल्या स्थितीची ऊर्जेपेक्षा 40% कमी आहे, म्हणजे 100 वजा 40 भागिले 40, 100 वजा 40 भागिले 100, म्हणजेच काय तर 0.6 PE, म्हणजे 0.6 टाइम्स पहिले जी स्थितीची ऊर्जा होती तेवढी दुसऱ्या वेळेची असणार आहे. मग हेच जर आपण या इक्वेशनमध्ये पुट केलं तर mgh2 हे जे इक्वेशन आहे बरोबर 0.6 PE1 ची व्हॅल्यू जी आहे ती mg इंटू 10. हे पुट केल्यानंतर mg हे कॅन्सल होईल आणि h2 बरोबर 0.6 गुणिले 10 म्हणजेच काय आलं तर 6 मीटर ही एवढी उंची तो बॉल उसळी मारल्यानंतर घेईल. ठीक आहे. आता याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. एका मोटारीचा वेग 54 km/h पासून 72 km/h झाला. जर मोटारीचे वस्तुमान जर 1500 kg असेल तर वेग वाढवण्यासाठी किती कार्य करावे लागेल? आता या ठिकाणी दोन वेग दिलेले आहेत, म्हणजेच काय तर सुरुवातीचा वेग दोन वेग दिलेले आहेत आणि त्या दोन वेग एका वेगापासून दुसऱ्या वेगापर्यंत जाण्यासाठी त्या मोटारीला किती कार्य करावे लागणार आहे हे असं विचारलेलं आहे. मग याच्यामध्ये V1 दिलेलं आहे 54 km/h. 54 km/hचं कन्व्हर्जन आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर आपण त्याला 5 गुणिले 18 ने गुणतो आणि 18 × 18 18 त्रिक 54 आणि 5 त्रिक 15 मीटर पर सेकंद हे आलं. आणि दुसरं जो वेलॉसिटी दिलेली आहे ती 72 km/h दिलेली आहे, म्हणजेच 72 गुणिले 5 भागिले 18 म्हणजेच काय तर 18 चौक 72 आणि 5 चौक 20 म्हणजेच 20 मीटर पर सेकंद. आणि हे जे मास आहे ते मोटारीचं मास जे 1500 किलोग्रॅम एवढं दिलेलं आहे. आणि वेग वाढवण्यासाठी लागणारे किंवा करावे लागणारे कार्य जर काढायचं असेल तर वेग आपण कसा कॅल्क्युलेट करतो किंवा गतिज ऊर्जा इथे महत्त्वाचं कार्य करत असते. मग कायनेटिक एनर्जी ही दुसऱ्या वेळेस म्हणजेच ज्यावेळेस वेग वाढतो 72 km/h असणार आहे त्यावेळेची कायनेटिक एनर्जी, याच्यातून जर सुरुवातीची कायनेटिक एनर्जी वजा केली तर त्या जेवढी ऊर्जा मिळेल ती ऊर्जा म्हणजेच तेवढं कार्य करावं लागेल ज्यावेळेस आपल्याला 54 km/h पासून ते 72 km/h पर्यंत जाता येईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे कायनेटिक एनर्जीचं फॉर्म्युला आहे तो हाफ mv², याच्यानुसार आपण इथे हे सूत्र वापरलेलं आहे आणि हाफ आणि m हे कॉमन काढलेलं आहे बाहेर आणि v2² - v1² हाफ 1500 आणि v2 काय आहे तर v2 = 20² आणि v1² 15². जर आपण इथे 2 ने जर 1500 ला भागलं तर इथे 750 येईल आणि 20² जो आहे तो 400 आणि 15² आहे तो 225. 750 आणि हे 400 वजा 225 म्हणजेच काय तर 175 येतं. तर याचा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळतं तर 1,31,250 जूल एवढं कार्य करावं लागेल त्या मोटारीला जर त्याचे स्पीड जे आहे ते 54 km पासून 72 km/h एवढं जायचं असेल तर. ठीक आहे. आता याच्यानंतरचा पुढचा प्रश्न. रवीने एका पुस्तकाला 10 न्यूटन इतके बल लावले असता त्या पुस्तकाचे बलाच्या दिशेने 30 सेंटीमीटर इतके विस्थापन झाले तर रवीने केलेले कार्य काढा. आता याच्यामध्ये
फोर्स जो दिलेला आहे तो 10 न्यूटन दिलेला आहे आणि विस्थापन दिलेले आहे ते 30 सेंटीमीटर दिलेलं आहे. 30 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 0.3 मीटर हे आपल्याला माहीत आहे. मग फॉर्म्युला काय आहे व कार्याचा, तर वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स काय आहे 10 न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट काय आहे तर 0.3 मीटर. मग याचा जर गुणाकार केला तर आपल्याला जे कार्य करावं लागणार आहे ते येईल 3 जूल, हे एवढं येईल. आता हे झालं कार्य, शक्ती, बल आणि गतीचे नियम या बाबतीत. जर आपल्याला या ज्या नोट्स आहे त्याची जर PDF हवी असेल तर या तुम्हाला तिथे दिसत असेल सेल्फ प्रिपेअर फॉर MPSC हा जो यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलचा जो टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, तो टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणापासून तुम्ही या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि काही अडचण असेल या एक्झाम्पल्स बाबतीत किंवा अजून काही एक्झाम्पल्स जर असतील तर ती एक्झाम्पल्स मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, किंवा कोणतीही अडचण असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याच्यावरती आपण सोल्युशन घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करूया. थँक्स फॉर वॉचिंग.